भीमा खोऱ्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणातील पाणीसाठा वेगाने वाढला असून सोमवारी धरण 94% भरताच पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. उजनी धरणातील पाणीसाठा समाधानकारक झाल्याने नदीकाठच्या कृषी पंपांचा वीज पुरवठा मंगळवारपासून पूर्ववत करण्याच्या सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या. मागील काही दिवसांपासून अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे पिकांच्या सिंचनावर गंभीर परिणाम होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात होती. उजनी धरणात येणाऱ्या पाण्याचा ओघ मोठा असल्याने मंगळवारी 28 तारखेला सकाळी धरणामध्ये 99.78% पाणी पातळी झाली आहे. धरणात भीमा खोऱ्यातून सध्या 58,309 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी सुरक्षित ठेवण्यासाठी सोमवारी सकाळी 7,000 क्युसेकने सुरू असलेला विसर्ग दुपारी 16,000पर्यंत वाढवण्यात आला. रात्री त्यात दुप्पट वाढ करून तो 50,000पर्यंत नेण्यात आला होता. मंगळवारी सकाळी भीमा नदी पात्रातील पाण्याचा विसर्ग वाढवून 61,600 क्युसेक करण्यात आला आहे. यासाठी धरणाच्या एकूण 41 पैकी 16 दरवाजे 3 फुटांनी उचलण्यात आले आहेत. नदीपात्रात पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.